हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। साडीमध्ये कमरेची फिटिंग करताना आपण सेफ्टी पिनचा वापर करतो, पण सेफ्टी पिनमुळे आपली साडी डॅमेज होण्याची शक्यता असते। तर सेफ्टी पिनचा वापर न करता साडीच्या कमरेच्या इथल्या फिटिंग किंवा प्लीट्स कशा पद्धतीने काढायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या साडीचा पदर योग्यरित्या कशा काढायचा, समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या भरपूर प्रमाणात आपल्या यायला पाहिजेत, तर त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची, साडीचा पदर अगदी समोरून सुंदर दिसावा, तर ह्यासाठी आपण कशा पद्धतीने तो पदर काढायचा आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये देणार आहे। तर कोणत्याही मोठ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला जायचं असेल किंवा अगदी लग्न समारंभामध्ये जरी तुम्हाला जायचं असेल तर अशा पद्धतीने साडी तुम्ही नेसू शकता। याच्यामुळे तुम्ही अगदी सुंदरच दिसणार आहात। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर इथे तुम्ही पाहत असालच की ही काठापदराची साडी मी घेतलेली आहे आणि साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आधी मी इथे हिलचा वापर केलेला आहे। साडीमध्ये जर का तुम्हाला हिलचा वापर करायचा असेल तर साडी नेसण्यापूर्वीही तुम्हाला आधी हिल घालायचं आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करायची आहे। आता इथे मी बघा, आपला जो नॉर्मल दररोजचा जो पेटीकोट असतो तोच मी इथे वापरलेला आहे। कोणत्याही शेपवेअरचा वापर न करता अगदी साडी फिटिंगमध्ये मी तुम्हाला नेसून दाखवणार आहे। तर आता इथे साडी जी आहे ती सुरुवातीला आधी आपण व्यवस्थित अशी प्लेन दिसेल अशी आपल्याला साडी जी आहे ती टक करून घ्यायची आहे। तर साडी जी आहे ती टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला साडीचा जो पदर असतो तो आपल्याला काढायचा असतो। तर साडीचा पदर काढण्यासाठी आपल्याला आधी साडीची जी दोन टोकं आहेत ती अशा पद्धतीने आपल्याला एकत्र करायची आहेत। एकत्र करून झाले की थोडीशी साडीचा जो पदर आहे तो आपल्याला शेक करायचा आणि पाठीमागून एका हाताने आपल्याला हा पदर आणि दुसऱ्या हाताने पदराचं जे दुसरं टोक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर थोडंसं मी ते टक केलेलं आहे, तात्पुरतं केलेलं आहे फक्त। आता इथे हा पदराची जी उंची आहे ती मी बघितलेली आहे। पदराची जी उंची आहे ती आपल्याला आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर खाली येईल इतपत आपल्याला उंची घ्यायची आहे। आता इथे महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो मी तुम्हाला सांगते। पदराच्या ज्यावेळी आपण प्लीट काढायला घेतो त्यावेळी त्या कशा पद्धतीने काढायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। अगदी सोपी पद्धत आहे बघा। माझ्या डाव्या साईडने इथे मी पदराच्या प्लीट काढायला सुरुवात केली आहे। आता हा जो मी पदराची जी पहिली प्लीट काढलेली आहे ना, ती ज्या साडीची बॉर्डर आहे ना त्या बॉर्डर इतकीच मी पहिली जी प्लीट आहे ती काढलेली आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या मी पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्या काढलेल्या आहेत। काय होतं ना की काही ज्या प्लीट असतात त्या बघा, साडीला ज्यावेळी आपण पिनअप करतो ना की त्याच्यानंतर त्या ज्या प्लीट असतात ना ते बाहेर येतात। तर ह्या प्लीट बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला प्लीट काढतानाच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पहिली आपण जी प्लीट काढणार आहोत ती मोठी काढायची आणि राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला छोट्या छोट्या अशा काढत जायच्या आहेत। छोट्या छोट्या म्हणजे काय, कमी अंतराने आपण प्लीट काढल्या ना की काय होतं की त्या ज्या प्लीट असतात ना ते समोरून खूप सुंदर दिसतात आणि भरपूरही दिसतात। तर आता इथे आपल्या पदराच्या सगळ्या प्लीट काढून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत। प्रेस करता करता आपल्याला अशा पद्धतीने एकत्रही करायचे आहेत। काही ज्या साड्या असतात त्या अगदी त्यांचं जे कापड असतं ते स्लिपरी असतं, त्याच्यामुळे प्लीट ज्या असतात ना आपण कितीही व्यवस्थित काढल्या तरी त्या सरकल्या जाऊ शकतात। तर त्या सरकल्या असतील तर त्या आपल्याला तिथेच ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत। आता इथे बघा, मी पदर जो आहे तो आपल्या हनवटीखाली असा धरून ठेवलेला आहे आणि सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या मी एकत्र केलेल्या आहेत। आता इथे समजा तुमची साडी हेवी असेल तर साडीच्या ज्यावेळी पदराच्या प्लीट आपण काढतो की त्याच्यानंतर तुम्ही इथे पिनअपही करू शकता किंवा आपले जे कपडे वाळवण्याचे क्लिप असतात त्या क्लिपचाही इथे पदर काढताना वापरही करू शकता। तर साडीच्या पदराविषयी अगदी डिटेलमध्ये पण व्हिडिओ मी याआधी केलेला आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता। आणखी पण बरेच असे व्हिडिओज आहेत, बरेच अशा ट्रिक मी साडीच्या बाबतीत सांगितलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही अगदी पाहू शकता। आता इथे आपला पदर जो आहे तो रेडी झालेला आहे। पदराला आता पिनअप आपल्याला करायचा आहे। पिनअप आहे तो आपल्याला खांद्याच्या थोडासा पाठीमागे करायचा आहे बघा। एकदम खांद्याच्या पाठीमागे म्हणजे एकदम खाली असा पिनअप करू नका। जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते ना त्या ठिकाणीच आपल्याला फक्त पिनअप हा करायचा असतो। पुढे समजा अगदी खांद्यावरती केला तर तो पदर खाली वागताना पुढे येऊ शकतो, यासाठी खांद्याच्या पाठीमागे थोडंसं पाठीमागे, जास्त पण नाही, इथे आपल्याला पिनअप हा करायचा आहे। पिनअप करून झाला की त्याच्यानंतर आपल्या समोरच्या ह्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा एक एक करून घ्यायच्या आहेत आणि त्या प्रेस करून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या ज्या प्लीट आहेत ना आपल्या अशा पद्धतीने दिसल्या पाहिजेत। आता इथे काय करायचं आहे बघा,
पहिली जी आपली प्लीट आहे ना ती आपल्याला थोडीशी सरळ अंतरावर घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला ती फोल्ड करायची आहे. थोडीशी फोल्ड करायची आहे, जास्त आपल्याला फोल्ड करायची नाही आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ती फोल्ड केली की त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या साडीच्या प्लीट आहेत त्या आपल्याला तिथे घ्यायच्या आहेत. आणि पिनअप करताना काय करायचं आपल्याला, पहिली जी आपण प्लीट फोल्ड केलेली आहे ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि आपला ब्लाऊज अशा तिघांनाही आपल्याला एकत्र असा पिनअप करायचा आहे. बघा वरची जी प्लीट आहे ती मी सोडलेली होती, जेणेकरून आपला हा जो पिनअप आपण जो केलेला आहे तो पिन आपल्याला दिसता नाही यासाठी मी आतल्या साईडने मी अशा पद्धतीने पिनअप हा केलेला आहे. त्याच्यानंतर आता या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या बघत असाल तुम्ही, समोरून आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. बघा आपण एकदम जवळून अशा या प्लीट काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे भरपूर अशा समोरून प्लीट ह्या दिसत आहेत आणि अशा भरपूर ज्या प्लीट असतात त्या अगदी सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो पदर आहे तो काढायचा आहे आणि समोरच्या ज्या प्लीट आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. समोर व्यवस्थित प्रेस करा, जेणेकरून सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आपल्याला दिसू शकतील. आता ह्या व्हिडिओचा दुसरा जो पॉईंट आहे तो आपण आता पाहूया. आता इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कमरेची ज्यावेळी आपण फिटिंग करतो त्यावेळी आपण सेफ्टी पिनचा वापर करतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकही सेफ्टी पिन इथे वापरणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण तुम्हाला दाखवते. आता इथे पहिल्यांदा आधी मी साडीचा जो पदर आहे समोरून अगदी व्यवस्थित करून घेतला आणि त्याच्यानंतर हा जो साडीचा काठ आहे तो पाठीमागून व्यवस्थित आपल्याला खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत, पण निऱ्या काढण्यापूर्वी आपल्याला कितपत हा साडीचा भाग सोडायचा आहे तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण जिथे पेटीकोटची नॉट बांधलेली आहे त्या नॉटच्या इतपत जे अंतर आहे ना तेवढा भाग आपल्याला निऱ्या काढताना सोडायचा आहे. आता समजा तुम्हाला डाव्या साईडने निऱ्या काढायला सुरुवात करायची असेल तरीही मी तुम्हाला दाखवल्या अशा पद्धतीने तुम्ही ह्या ज्या निऱ्या आहेत त्या काढू शकता. किंवा आता तुम्हाला उजव्या साईडने समजा निऱ्या काढायच्या असतील तर त्याही मी तुम्हाला दाखवते. उजव्या साईडने ज्यावेळी निऱ्या आपण काढतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, पहिली जी आपली निरी असणार आहे ना ती पहिली निरी आपली मोठी काढायची. जिथे आपलं बेली बटन आहे त्या बेली बटनच्या थोडंसं निरी पुढे यावी इतपत आपल्याला पहिली जी निरी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. जेणेकरून बघा काही जो साडीचा भाग असतो ना तो असा राहतो, मग तो आपल्याला टक करून घ्यावा लागतो किंवा ॲडजस्ट करून घ्यावा लागतो. तो होऊ नये यासाठी तुम्हाला मी ही ट्रिक आहे ती सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा काही जो आपल्या निऱ्या काढताना जो साडीचा भाग आहे, जो आपण साडी फिटिंग जे आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला जो साडीचा भाग आहे आपल्याला सोडायला लागलेला आहे, तर तोच मी सोडलेला आहे. तुम्ही पाहत असाल फक्त तो जो भाग आहे तो आपल्या पेटीकोटच्या जी नॉट आहे तिथपर्यंतच फक्त ते साडीचं जे कापड आहे ते आपल्याला सोडायचं आहे. आता इथे बघा सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत. निऱ्यांना मी पिनअप केलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय केलं, मी निऱ्या सोडून दिलेल्या आहेत आणि समोरच्या ह्या ज्या आपली पदर आहे, पदराच्या ज्या प्लेट आहेत त्या मी आधी पहिल्यांदा परत एकदा मी व्यवस्थित करून घेते. व्यवस्थित करून झालं की त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो काठ आहे तो आपल्याला पुढून असा खेचून घ्यायचा आहे. मी पदर आधी व्यवस्थित करून घेतला जेणेकरून आपली फिटिंग आहे ते एकदम टाईट होऊ नये. आता काय करायचं आहे, हा जो भाग सोडलेला आहे निऱ्या काढताना तो अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपल्याला ही जी निऱ्या आहेत सगळ्या त्या आपल्याला अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि बस आपल्याला टक करायचं आहे. बाकी इथे आपल्याला काहीही करायचं नाही आहे. फक्त तो जो भाग आपण सोडलेला आहे तो बघा अशा पद्धतीने आतल्या साईडने मी घेतलेला आहे, खेचून घेतलेला आहे आणि बस या निऱ्या ज्या आहेत त्या मी टक केलेल्या आहेत. आता तो जो साडीचा भाग सोडलेला होता तो आपल्याला आता आतल्या साईडने आपल्याला वरती काढायचा आहे. तर तो वरती आधी मी काढणार आहेच, पण त्याच्या आधी मी सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा अशा व्यवस्थित अशा प्रेस करून घेते जेणेकरून आपल्या निऱ्या फुलू नयेत. आता बघा इथे जो मी सोडलेला भाग होता तो आतल्या साईडने मी अशा पद्धतीने वरती खेचून घेतलेला आहे. वरती खेचून घेतल्यानंतर तो फक्त रोल करायचा, म्हणजे गुंडाळी करायची आणि बस तो टक करून टाकायचा आहे. टक करून झाला की त्याच्यानंतर राहिलेला जे साडीचा भाग आहे तोही आपल्याला व्यवस्थित असा प्लेन अशा पद्धतीने टक करायचा आहे. आता समजा तुमच्या इथे जास्त थोड्या प्लीट पडत असतील तर काय करायचं, साडीचा जो भाग आहे टक करताना थोडंसं असं पाठीमागे असा टक करत जायचं आहे. अशा पद्धतीने बघा इथे आपण सेफ्टी पिनचा वापर न करता अगदी साडी फिटिंग अशी केलेली आहे आणि इथल्या कमरेच्या इथल्या ज्या प्लीट आहेत त्याही आपल्या व्यवस्थित अशा पडलेल्याही आहेत.
तर आपली जी साडी ह्या अशा म्हणजे ज्यावेळी आपण कमरेच्या इथली फिटिंग करतो त्यावेळी आपण सेफ्टी पिनचा वापर करून आपली साडी डॅमेज होते, तर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केला तर तुमची साडी डॅमेज होणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आता एक स्पिन घ्यायचा आहे आणि एक स्पिन जो आहे तो आपल्या निऱ्यांना अशा पद्धतीने लावायचा आहे. तर बस अशा पद्धतीने आपण अगदी परफेक्ट अशी ही जी साडी आहे ती नेसलेली आहे. समोरच्या ज्या आपल्या पदराच्या प्लीट आहेत त्या पण तुम्ही पाहत असाल अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आणि बऱ्याच प्लीट आपल्या बघा सगळ्या अगदी व्यवस्थितपणे दिसतही आहेत आणि आपली कमरेच्या इथली जी फिटिंग आहे तिथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी व्यवस्थितपणे पडलेल्या आहेत. तर मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा लग्न समारंभासाठी तुम्हाला जर का साडी नेसायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसा, जेणेकरून तुम्ही अशा साडीमध्ये खूप सुंदर दिसणार आहात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.